नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थवेद बेसिक टू इकॉनॉमिक्स ऍडव्हान्स बॅच मध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या अर्थवेद बॅच बद्दल इंट्रोडक्शन देण्यासाठी हे लेक्चर या ठिकाणी घेत आहोत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्वेरीज होत्या की आपली अर्थवेद ही जी बॅच आहे याचा वापर कशा पद्धतीने करायचा, राईट. म्हणजे आता बरेचसे विद्यार्थी आता येणारी कंबाईन गट क पूर्व परीक्षा, तसेच गट क ची मुख्य परीक्षा, गट ब ची मुख्य परीक्षा, राईट. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम टार्गेट करत आहेत किंवा त्यांना त्या एक्झाम द्यायच्या आहेत. तर मग या सगळ्यांचा अभ्यास करताना आपली अर्थवेद बॅच त्यांचा फायदा त्यांना कसा पद्धतीने करता येईल हे सांगण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी उभा आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या बॅच बद्दल थोडक्यामध्ये तुम्हाला पुन्हा माहिती देतो. आपली अर्थवेद इकॉनॉमिक्स बेसिक टू ऍडव्हान्स अशा पद्धतीची बॅच आहे. तर या बॅच मध्ये आपण जो आपला इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी आहे म्हणजे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या संपूर्ण विषयाचा सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्या बॅच मध्ये एक नवीन संकल्पना घेऊन आलोय, अर्थात ते म्हणजे इकॉनॉमिक्स किट. आता ह्या इकॉनॉमिक्स किट मध्ये लक्षात ठेवा आपण कुठल्या पद्धतीचं कंटेंट किंवा मटेरियल त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी वर्कबुक स्वरूपात त्या ठिकाणी मित्रांनो आपण नोट्स देणार आहे. आता ते वर्कबुक म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, हे सगळं मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. येते लक्षात. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो वर्कबुक त्या ठिकाणी मिळणार आहे, राईट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर तर त्या टॉपिक वरची एक मॉक टेस्ट देखील त्या ठिकाणी भेटणार आहे. तर प्रत्येक टॉपिक मध्ये म्हणजे एक प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्या टॉपिक वरचे तुम्हाला 50 ते 100 MCQ असलेली एक मॉक टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळणार आहे. तर याचा फायदा काय होतो, तर याचा फायदा असा की तुम्ही एखादा चॅप्टर स्टडी केल्यानंतर, राईट, त्याचा रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला त्या टॉपिकवर नेमका कुठला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतोय किंवा कुठला एरिया तुमचा वीक आहे, तर याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट त्या ठिकाणी फायद्याची ठरेल. आणि जवळपास त्या चॅप्टर मधील सगळ्यात महत्त्वाचे फॅक्ट्स कन्सेप्ट ते घेण्याचा आपण त्या MCQच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षामध्ये तुमचा कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी चुकायला नको, राईट. तर हे झालं मित्रांनो इकॉनॉमिक किटच्या बाबतीमध्ये. आणि आता इकॉनॉमिक्स किट मध्ये आपण वर्कबुक स्वरूपात नोट्स ठेवण्याचं कारण काय, तर बरेचसे विद्यार्थी आता वेगवेगळ्या पद्धतीचे बुक्स वापरतात, राईट, किंवा नोट्स वापरतात. पण त्यांचा जर रिटेन्शन रेशो असतो मित्रांनो, म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवायचा आपण प्रकार असतो तो रिटेन्शन रेशो कमी असतो. पण आपण ज्या वेळेस लक्षात ठेवा वर्कबुक स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो, म्हणजे तुमच्या समोर काय असणार आहे, तर नोट्स ह्या फिलिंग द ब्लँक स्वरूपामध्ये असणार आहे. त्याचं मी सॅम्पल तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर फिलिंग द ब्लँक स्वरूपामध्ये त्या नोट्स असणार आहे. तुम्ही जे लेक्चर या ठिकाणी पाहणार आहात ते लेक्चर पाहून, लेक्चर पाहिल्यानंतर किंवा लेक्चर पाहतानाच तुम्ही ते वर्कबुक समोर ठेवून ते प्रिंट करून समोर तुमच्या स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे, जेणेकरून ज्या काय फॅक्ट्स आहेत ते तुमच्या हाताखालून जातील, राईट. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये जो आपण पॅटर्न वापरतो तसे की तुम्हाला आन्सर पूर्ण स्वतः लिहायचे असतात, राईट. तर या ठिकाणी आपण ज्या काय महत्वाच्या कन्सेप्ट किंवा महत्वाच्या फॅक्ट्स, महत्वाचे कीवर्ड हे स्वतः या ठिकाणी तुमच्या हाताने लिहिले जाणार आहेत आणि त्या स्वरूपात आपण ते वर्कबुक बनवलेले आहेत, राईट, जेणेकरून तुमचा रिटेन्शन जास्त वाढतील. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की सर आमच्या फॅक्ट्स लक्षात नाही राहत, राईट. मग जर तुम्ही ते वर्कबुक स्वरूपामध्ये जर फील केलं तर तुमचा त्या ठिकाणी रिटेन्शन रेशो त्या ठिकाणी जास्त वाढणार आहे. त्याचबरोबर या बॅच मध्ये आपण काय देतोय, तर संपूर्ण सिलेबस वरची जे काही PYQ आहेत म्हणजे कंबाईन गट ब गट क ह्या दोघांचेही पूर्व परीक्षेचे प्रश्न, तसेच कंबाईन गट ब गट क ह्या दोघांच्याही मुख्य परीक्षेचे प्रश्न आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा अशा सर्व एक्झामचे PYQ आपण याच्यामध्ये जवळपास 10 वर्षांची PYQ आपण त्याच्यामध्ये कव्हर करत आहोत, राईट, 10 इयर्स, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या नोट्स मिळणार आहेत मित्रांनो तो अपडेटेड स्वरूपात भेटणार आहे, राईट. आपल्या सगळ्यांना माहिती की आपला इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे हा करंट ओरिएंटेड असतो आणि मग त्याच्यामध्ये कायम अपडेटेड आकडेवारी तुम्हाला पाहावी लागते. समजा जीडीपीच्या बाबतीमध्ये भारताचा रँक कधी काही 4थ्या क्रमांकावर होता, आता तो लक्षात घ्या तो 6व्या क्रमांकावर गेलाय. मग अशी तुम्हाला अपडेटेड आकडेवारी त्या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलाय. पुढची गोष्ट म्हणजे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधील संकल्पना. आता बघा मित्रांनो बऱ्याचशा कन्सेप्ट हे आयोग काय करतं, डायरेक्ट तुम्हाला स्टेट बोर्ड किंवा एनसीईआरटी मधून प्रश्न विचारले जातात. मग तशा कन्सेप्ट तुमच्या सुटू नये, राईट, ज्या की स्टँडर्ड रेफरन्स बुक मध्ये कदाचित मिसिंग असू शकतात. मग त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला आपल्या बॅच मध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर लेटेस्ट अर्थसंकल्प, जे काही सध्याचं आपलं बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल आहे, म्हणजे बजेट 2026-27 आणि आर्थिक पाहणी अहवाल 25-26 हे देखील आपण या ठिकाणी या बॅच मध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण बॅचची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की जो लेटेस्ट सध्याचा आयोगाचा ट्रेंड आहे तो लक्षात घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सर्व पद्धतीचे फॅक्ट्स, त्याच्यानंतर सगळ्या कन्सेप्ट
आणि जे काही चालू घडामोडी आहेत त्या सगळ्याच पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी त्या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. त्याच नंतर प्रत्येक विषयामध्ये बघा आतापर्यंत जे काही एक्झाम झालेले आहेत म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये ज्या काही एक्झाम झाल्यात प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्या कंटेंट मधून मोर दॅन 100% रेशो त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे काय तर जवळपास समजा इकॉनॉमिक मध्ये समजा 15 प्रश्न विचारले जात असतील पूर्व परीक्षेमध्ये तर आपल्या एक्झाम मधून 15 तर प्रश्न आलेच आहेत, इतर विषयाचे देखील त्याच्यामध्ये असे मिळून 16च्या आसपास प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 100% पेक्षा आउटपुट रेशो आपल्याला या ठिकाणी दिसतो, जेणेकरून तुम्हाला बाकी कुठलाही सोर्स वाचण्याची गरज पडणार नाही. राईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ह्या बॅचची फी एकदम नॉमिनल फीस ठेवलेली आहे मित्रांनो. तुम्हाला फी जर दिसत असेल तर बघा आपण 1499 रुपये फीस ठेवली. हे जर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये फी जर घ्याल तर ह्या संपूर्ण कंटेंटची फीस जवळपास 4,500 ते 5,000 तुम्हाला फीस त्या ठिकाणी दिसेल. राईट. त्याच्यामुळे आता हे तुम्हाला मी का सांगतोय तर मी तुम्हाला ह्या पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार की आपण किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बॅच मध्ये तुम्हाला वेगवेगळा कंटेंट देणार आहे. राईट. आता बघा तुम्हाला तुमच्या स्लाइड मध्ये दाखवतो. आपण ही जी बॅच मित्रांनो आपली ती पॅरेंट स्वरूपाची बॅच आहे. पॅरेंट म्हणजे काय, ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला बाकी कुठलीही बॅच घेण्याची गरज पडणार नाही. कारण बघा आपण ह्या बॅच मध्ये ह्या सगळ्याच एक्झामचा सिलेबस कव्हर करतोय. राईट. जसं मी मागच्या आता बोलण्यामध्ये सांगितलं की कंबाईन गट ब ची पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर कंबाईन गट क ची पूर्व परीक्षा, कंबाईन गट ब ची मुख्य परीक्षा, कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा आणि राज्य सेवा परीक्षा, अर्थात या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह एक्झाम ज्या आहेत त्या सगळ्यांचा सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि नाही म्हटलं तरी तुम्ही मार्केटमध्ये जाल तर प्रत्येक बॅच साठी तुम्हाला कदाचित वेगवेगळी फी द्यावी लागेल मित्रांनो, जी या ठिकाणी तुम्हाला सेपरेट द्यायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपण ही बेसिक टू ऍडव्हान्स बॅच या ठिकाणी घेत आहोत. त्याच नंतर पुढचा ह्या बॅचचा फायदा असा की या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला पीवायक्यू चे देखील आपण त्या ठिकाणी व्हिडिओ अनालिसिस लेक्चर त्या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यामध्ये कंबाईन गट ग ची पूर्व परीक्षा, कंबाईन गट क ची पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर कंबाईन गट ब ची मुख्य परीक्षा, कंबाईन गट क ची मुख्य परीक्षा आणि राज्य सेवा पूर्व परीक्षा अशा 5 एक्झामच्या पूर्व परीक्षांचे पीवायक्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. राईट. त्याच नंतर प्रत्येक सिलेबस झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम 50 ते मॅक्झिमम 100 म्हणजे ऑन एन ऍव्हरेज 100 तुम्हाला जवळपास त्या ठिकाणी प्रत्येक चॅप्टर वरची एमसीक्यू सॉल्व्ह करायला भेटते. म्हणजे आपण राऊंड फिगर असं पकडा की समजा त्या ठिकाणी 25 चॅप्टर आहेत तर 25 चॅप्टर गुणिले 100 जर विचार केला तर जवळपास 2500 एमसीक्यू तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी भेटतोय. आणि हे जर तुम्ही कदाचित मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सेपरेट फी कदाचित द्यावी लागू शकते. म्हणजे विचार करा हे 5 वेगळ्या बॅचेस, त्याच्यानंतर ह्या 5 वेगळ्या बॅचेस, बाकी सर्व बजेट मी या ठिकाणी पकडलंच नाही त्या वेगळ्या गोष्टी, अशा जवळपास तुम्हाला 10 ते 12 बॅचेस मिळून तुम्हाला एकाच बॅच मध्ये भेटते, ती म्हणजे आपली अर्थवेद बेसिक टू ऍडव्हान्स इकॉनॉमिक्स बॅच. राईट. तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की अशा पद्धतीची आपली पॅरेंट बॅच आहे. आणि या बॅचचा सगळ्यात मोठा फायदा काय तर येणारी जी कंबाईन गट क परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तलाठी भरती त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असल्यामुळे तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांना वेगळी कुठलीही बॅच घेण्याची गरज नाही. तर सगळ्यांना या ठिकाणी सगळं सिलेबस या ठिकाणी कव्हर होणार आहे. येत्या लक्षात. तर अशा पद्धतीने आपली ही पॅरेंट पद्धतीची बॅच आहे. ज्या कोणाला या ठिकाणी बॅच परचेस करायची असेल त्या ठिकाणी ऑलरेडी समाधान कोकाटे सरांचं ऍप आहे, तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बॅच आपण टाकलेली आहे. तुम्ही बाकी त्या ठिकाणी आपण ऑलरेडी 3 लेक्चर्स लक्षात ठेवा, 3 चॅप्टर, तर 3 चॅप्टरचे जे लेक्चर्स आहेत ती आपण ओपन केलेले आहेत. तर तुम्ही त्या ठिकाणी आपली क्वालिटी पाहू शकता. त्या ठिकाणी आपण पीडीएफ नोट्स देखील त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. म्हणजे पहिल्या 3 चॅप्टरचे तुम्हाला व्हिडिओज, त्याच्यानंतर पीडीएफ नोट्स, त्याचे एमसीक्यू टेस्ट ही त्या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या लेक्चरची, आपल्या नोट्सची आणि आपल्या टेस्टची क्वालिटी त्या ठिकाणी कळून येईल. राईट. मग त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या तुम्हाला ही बॅच परचेस करायची की आहे की नाही. राईट. अशा पद्धतीने आहे. आणि हेच करत असताना असं नाही की ही बॅच केली म्हणजे तुम्ही परचेस केली म्हणजे झालं. तर त्या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या पद्धतीने तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर देखील विचारू शकता. राईट. तर म्हणजे असं नाही की तुम्ही बॅच घेतली म्हणजे तुमचं माझं जे काय म्हणू शकतो आपण संबंध संपले. तर तुम्ही काय करू शकता, मला तुमचे जे काही इकॉनॉमिक संदर्भात काही प्रॉब्लेम आलेले असतील तर सगळ्या कन्सेप्ट मला तुम्ही, तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ह्या व्हॉट्सअपवर मेसेज करून त्या ठिकाणी विचारू शकता. म्हणजे अशा पद्धतीचं देखील आपण राईट सपोर्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता हे झालं बॅच विषयी थोडक्यामध्ये माहिती. आता बघा मी तुम्हाला वर्कबुकचं सांगणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असते की वर्कबुक म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा. आता या ठिकाणी मी 4थ्या नंबरचा चॅप्टर तुम्हाला सॅम्पलसाठी घेतलाय दाखवण्यासाठी. तर अशा पद्धतीचं वर्कबुक त्या ठिकाणी असणार आहे. वाटलंच तर मी झूम करतो त्या ठिकाणी, इन केस जर तुम्हाला हे लेक्चर म्हणजे झूम स्वरूपात जर दिसत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक सेकंड मी याला झूम करतो.
हा, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी थोडस झूम करून दाखवतोय. हे बघा, आता हा चॅप्टर आहे आपला दारिद्र्य, राईट. तर हा दारिद्र्य नावाचा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचं वर्कबुक दिलेलं आहे. परंतु प्रत्येक चॅप्टर मध्ये अशा पद्धतीची वर्कबुक आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांना काय करायचंय, तुम्ही जे लेक्चर त्या ठिकाणी पाहणार आहात, आता लेक्चर जे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा, ते आपण पीपीटी स्वरूपात घेतलेत, राईट. पीपीटी स्वरूपात घेण्याचं कारण काय, तर पीपीटी मध्ये लक्षात ठेवा आपल्याला लेक्चर घेणं इझी होतं. कारण तेच जर मी लेक्चर वर्कबुक स्वरूपामध्ये घेतलं तर मग मला दरवेळेस बघा असं झूम करावं लागेल. झूम करताना मग पुढे मागे काही प्रॉब्लेम झाला टेक्निकल, ह्या सगळ्यामुळे आपला वेळ देखील जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण लेक्चर घेताना स्मार्ट पीपीटीच्या स्वरूपात त्या ठिकाणी लेक्चर घेतलेला आहे. म्हणजे सेम कंटेंट ऍज इट इज लक्षात ठेवा, तो पीपीटीच्या स्वरूपात आहे, एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे. आणि तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर ते जे काही पीपीटीवरच्या फॅक्ट्स वगैरे आहेत या ठिकाणी तुम्हाला वर्कबुकच्या मध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो, राईट. म्हणजे आता एक्झाम्पल बघा, या ठिकाणी चॅप्टर नंबर 4 आहे. तर चॅप्टर नंबर 4 मध्ये समजा अशा पद्धतीचा आपल्याला कंटेंट आहे, बरोबर. काही नाही, आपले जे नोट्स आहेत आपण त्याला त्या वर्कबुक स्वरूपामध्ये प्रेझेंट केलेला आहे. आता समजा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला काय बेसिक कन्सेप्ट दिल्या, जसे की समजा ऍब्सोल्यूट पॉवर्टी. आता मग तुम्ही या ठिकाणी काय करणार, ज्यांनी कुणी बॅच घेतलेली असेल त्यांना नेमकं या ठिकाणी काय करायचंय, तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं रे, ऍब्सोल्यूट पॉवर्टी, राईट. ऍब्सोल्यूट पॉवर्टी या ठिकाणी तो त्या ठिकाणी कीवर्ड त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय रे, तर निरपेक्ष दारिद्र्य, राईट. मग निरपेक्ष दारिद्र्य त्या ठिकाणी लिहिलं. मग आता या ठिकाणी ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी कीवर्ड आहेत बघा, म्हणजे तुमची ठराविक किमान उत्पन्न पातळी किंवा तुमची खर्च क्षमता, ज्या उपभोग क्षमता, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी ऍड करत आहोत. समजा इथे फिलिंग द ब्लँक्स केलं तुमचं, राईट. आणि बहुतांश प्रमाणात हे दारिद्र्य जगातील कुठल्या देशामध्ये सापडतं, तर विकसनशील देशामध्ये. म्हणजे काय, या ठिकाणी तुमच्याकडे तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, मग अशा प्रकारचं दारिद्र्य तुम्हाला विकसनशील देशामध्ये सापडतं. हे सगळं ऑलरेडी मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्हाला फक्त लेक्चर पाहिल्यानंतर हे पीडीएफ जे काय दिलेले आहे तुम्ही ते प्रिंट करून आणा, किंवा तुम्ही तुमच्या ऑनलाईन टॅब मध्ये ओपन करून तुमच्या डिजिटल पेनने त्या ठिकाणी हा फिलिंग द ब्लँक्स करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलेलं आहे, तर या ठिकाणी ते वर्कबुक तयार केलेलं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी हे सगळं वर्कबुक फिल केल्यानंतर त्याची रिव्हिजन करून त्याच्यावरची तुम्हाला टेस्ट देखील सॉल्व्ह करायची, राईट. आता मी तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी दाखवतो, मी तुम्हाला लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचंय. ठीक आहे, आता हे बघा, हे सगळं वर्कबुक आहे, मी त्या ठिकाणी स्क्रोल करतो. ठीक आहे, हे सगळं अशा पद्धतीचं वर्कबुक आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. बघा या ठिकाणी फॅक्ट्स वगैरे रिकाम्या ठेवल्यात, तुम्ही त्याला फिल करायचंय. आपण आपल्या नोट्स मध्ये इन्फोग्राफिक्सचा देखील चांगल्या पद्धतीने वापर केलाय, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ग्राफिक्स त्या ठिकाणी दिसून येईल, राईट. तर अशा पद्धतीचं आपण वर्कबुक बनवलेलं आहे. आणि हा लक्षात ठेवा, हे आपल्या ओव्हरऑल कंटेंटचा आतापर्यंत आलेलं रिफ्लेक्शन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एक तुम्ही म्हण ऐकलं असेल, एकतर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. मग तशा पद्धतीचा आपला अप्रोच आहे. म्हणजे काय, तर आपण जे काही एक्झाम आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं विथ प्रूफ, राईट, विथ प्रूफ त्या ठिकाणी एका ठिकाणी दाखवलेलं आहे की प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्या कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आता लेटेस्ट कंबाईन गट ची मुख्य परीक्षा झाली, त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण कंटेंट मधून 11 प्रश्न आलेत. नंतर कंबाईन गट ब ची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये 15 इकॉनॉमिक्स आणि इतर विषय असे मिळून 16 प्रश्न आलेत. राज्यसेवेमध्ये इकॉनॉमिक्स प्लस इतर विषय मिळून 21 प्रश्न आलेत. पण अशा पद्धतीचं आउटपुट तुम्हाला गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या झालेल्या एक्झाम आहेत त्या पद्धतीने दिसतं. आणि मला नाही वाटत की मार्केटमध्ये असं कुठलंही इकॉनॉमिक्सचं कोणी अकॅडमी किंवा फॅकल्टी असेल त्याने अशा पद्धतीने प्रॉपर तुम्हाला प्रूफ दिलेला आहे, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मला विचारू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना हे ऑलरेडी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी हे प्रूफ तुम्हाला भेटून जाईल, राईट. त्याच्यानंतर आता बघा, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एमसीक्यू आहेत. आता मी या ठिकाणी आणताना एमसीक्यू बेरोजगारी चॅप्टरचे आणले, ठीक आहे. तर बघा, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे एमसीक्यू त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता समजा श्रमशक्ती अर्थात लेबर फोर्स मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो, तर असे तुम्हाला वन लाइनर तसेच मल्टी लाइनर स्वरूपाचे प्रश्न देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, आता वन लाइनर पण स्वरूपाचे घेतलेत या ठिकाणी. बघा आता मल्टी लाइनर स्वरूपाचे प्रश्न आहेत, राईट. तर वन लाइनर आणि मल्टी लाइनर अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आपण आपल्या एमसीक्यू टेस्ट मध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. अशा जवळपास तुम्हाला 100 प्रश्न त्या ठिकाणी दिसतील, तुम्हाला मी दाखवतो स्क्रोल करून, राईट. जेणेकरून त्या चॅप्टरवरचे कुठल्याही फॅक्ट्स किंवा कन्सेप्ट, राईट, किंवा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन त्या ठिकाणी तुमचे मिस होणार नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचे 100 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. आणि प्रत्येक सगळं टेस्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं शॉर्ट मध्ये स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी मिळणार आहे.
आणि ते स्पष्टीकरण झाल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट करायची, जेणेकरून नुसतं टेस्ट सॉल्व्ह करून थांबायचं नाही आपल्याला. तर टेस्ट सॉल्व्ह करून झाल्यानंतर मित्रांनो प्रत्येक टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट कार्ड देखील बनवायचंय, राईट. या ठिकाणी तुम्हाला मी रिपोर्ट कार्ड दाखवतो, मी तुम्हाला लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचंय. ठीक आहे, आता या ठिकाणी थोडंसं वर खाली झालंय. हा, त्या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवतो, बघा बरं का. प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी फिल करून भरायचं आहे. म्हणजे बघा, तुम्ही समजा आता चॅप्टर 1 ची टेस्ट सॉल्व्ह केली, राईट. म्हणजे या ठिकाणी चॅप्टर नंबर किती 1 आहे, मग चॅप्टर 1 चे तुम्ही समजा आता असं समजा की 100 MCQ ची टेस्ट आहे, तर मग 100 MCQ च्या टेस्ट पैकी तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले. सपोज तुम्ही 100 ते 100 क्वेश्चन अटेम्प्ट केले, राईट. 100 क्वेश्चन अटेम्प्ट केले, तुम्ही स्किप केलेत का क्वेश्चन? नाही, म्हणजे तुम्ही 0 क्वेश्चन स्किप केलेला आहे. नंतर तुमचे किती क्वेश्चन करेक्ट आले, समजा 100 पैकी तुमचे 80 क्वेश्चन करेक्ट आले, राईट. म्हणजे किती चुकले रे, 20 क्वेश्चन चुकले. आता 20 क्वेश्चन चुकल्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जास्त काम करायला सांगणार आहे. ते म्हणजे काय, तर 20 क्वेश्चन तुमचे फॅक्च्युअल चुकलेत, कन्सेप्च्युअल चुकलेत, करंट चुकलेत किंवा मिक्स चुकलेत. मग अशा पद्धतीने 20 क्वेश्चनला तुम्हाला त्या ठिकाणी डिवाइड करायचे. म्हणजे ज्या ठिकाणी क्वेश्चन चुकलाय त्या ठिकाणी साईटला लिहा फॅक्च्युअल, कन्सेप्च्युअल. समजा 20 पैकी लक्षात ठेवा म्हणजे 5 क्वेश्चन फॅक्च्युअल चुकले, 5 क्वेश्चन कन्सेप्च्युअल चुकले, 5 क्वेश्चन करंट ओरिएंटेड होते म्हणून चुकले, आणि 5 क्वेश्चन या तिघांचं मिक्स करून म्हणजे मिक्स स्वरूपात चुकले. असे तुमचे टोटल 20 क्वेश्चन त्या ठिकाणी चुकलेले आहेत. मग माझा नेट स्कोअर किती येईल, तर 100, बरोबर का. आणि तुमचे 80 बरोबर आलेत आणि 20 चुकलेत. म्हणजे काय रे, तर 80 मायनस आता 20चं 1/4 होईल का नाही, 20चं 1/4 किती होईल, तर त्या ठिकाणी 5 होईल. म्हणजे 80 वजा 5 तुमचा 75 स्कोर आला, राईट. तर नेट स्कोर या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं, त्या ठिकाणी लिहायचा आहे, राईट. तर अशा पद्धतीने प्रत्येक टेस्ट वरचं तुम्हाला स्वतःला एक अकाउंटेबिलिटी राहण्यासाठी अशा पद्धतीचं तुम्हाला मेंटेन केलेलं आहे. आणि हे तुमचं रिपोर्ट कार्ड जे आहे प्रत्येकाला आपण टेलिग्रामवर एक ग्रुप करणार आहोत, त्या ठिकाणी सगळ्यांनी टाकायचंय, जेणेकरून त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी राहील की कोण कुठल्या पद्धतीने अभ्यास करते, कोण वेळेवर टेस्ट सॉल्व्ह करते, कोणाचा अभ्यास चांगला आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला एक कॉम्पिटिशन जाणवल. बघा, आपण लायब्ररीमध्ये जर आजूबाजूला अभ्यास करत असतील तर आपण देखील त्या पद्धतीने सिरियसली अभ्यास करतो. पण जर आपल्या लायब्ररीमध्ये जर कोणी टाइमपास करणारे असतील तर तुम्ही सिरियसली अभ्यास करत नाही. म्हणून आपण अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड तुम्हाला अकाउंटेबिलिटी देण्यासाठी ठेवलंय, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुम्ही करत नाही याचा अर्थ असं नाही की बाकीचे करत नाही, बाकीचे विद्यार्थी करत आहेत. हे तुम्हाला कॉम्पिटिशन दाखवून देण्यासाठी आपण अशा पद्धतीचं रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर तुम्ही प्रत्येकाने टेस्ट झाल्यानंतर मला काय करायचं आहे, तर ह्या नंबरवर मेसेज करा, मी प्रत्येकाला त्या ग्रुपची लिंक देऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही स्वतः अपलोड करायचंय, ज्या ठिकाणी मी पाहू शकतो की कोणाला कुठे काय प्रॉब्लेम आलेला आहे, राईट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे काय, तर इकॉनॉमिक्स तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की हा करंट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, आणि करंट ओरिएंटेड सब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये काही ना काही अपडेट मला करावे लागतील. आता बघा, बॅच नाही म्हणले तरी आपली 1 महिन्याची बॅच आहे, म्हणजे 1 महिन्यापर्यंत जो काही अपडेट आलेले असतील त्याच्यामध्ये मी सगळ्या नोट्स त्या ठिकाणी टाकलेल्या असतील. पण त्याच्यानंतर देखील करंट काय अपडेट आल्या तर प्रत्येक वेळेस बॅच मध्ये अपडेट करणे पॉसिबल नाही, तर मग ते मी कुठे टाकणार लक्षात ठेवा. तर एक ऑलरेडी इकॉनॉमिक्सचे चॅनल मी त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तर तशा पद्धतीचं चालू घडामोडी कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल, राईट. ज्या कोणाला जर चालू घडामोडीच्या करंटच्या नोट्स कुठल्या इकॉनॉमिकच्या सांगतो मी, जर हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सर्च करून करा, किंवा हे तुम्ही स्कॅनर या ठिकाणी दाखवलंय तुम्ही ते त्या ठिकाणी चॅनल जॉईन करू शकता. याचा पर्पज हाच आहे की तुम्हाला चालू घडामोडीच्या कुठला करंट ओरिएंटेड इकॉनॉमिकच्या नोट जे आहेत ते तुम्हाला भेटावेत आणि तुम्हाला बॅच बरोबरच तुम्ही अपडेटेड राहावा, हाच त्याचा उद्देश आहे, राईट. तर अशा पद्धतीने ही बॅच संदर्भात इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, किंवा ज्यांनी कोणी आपली बॅच घेतलेली असेल त्यांना या बॅचचा कसा वापर करायचा हे काही कन्फ्युजन होते, हे कन्फ्युजन या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे अजून काही डाऊट असतील, राईट, तर तुम्ही मला मी जो नंबर मी मागाशी दिलेला होता किंवा मी पुन्हा सांगतो, तर त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करून त्या ठिकाणी विचारू शकता, राईट, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते, राईट. तर अशा पद्धतीने हे आपलं ओव्हरऑल लेक्चर होतं. या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.